महाराजांनी देवाच्या चरणावर दान मागितलेलं आहे. हा अभंग आज का घेतला तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. वारकरी संप्रदायामध्ये उपांत्य दिवशी देवाजवळ काहीतरी मागणी पर अभंगाचं चिंतन करण्याचा प्रघात लिखित जरी नसला तर सर्व मोठ्या मंडळींनी पाहिलेला आहे. त्याला अनुरूप अभंग मी निवडला. आज आम्हाला तुकाराम महाराज देवाजवळ काय मागतात याचा विचार करायचा आहे. का बरं? आम्ही लोकांसमोर आणि देवासमोर काय मागतो हे विचार करण्यासारखं नाही. म्हणून तुकाराम महाराज काय मागतात ह्याचा मात्र विचार करण्यासारखं. आमचा विचार करण्यासारखं का नाही? आम्ही देवाजवळ जे मागतो ते विचार करण्यासारखं का नाही? त्याचं एकच कारण आहे, कारण ते मागितलेलंच विचारानं आहे, तर ते विचार करण्याचं कारण काय? असं म्हणतात काही काही लोकांचं कीर्तन ऐकताना विचार करू नये का? ते करताना विचार करत नाही तर आपण का करायचं? अविचार काय काय लोकांचं कीर्तन ऐकताना विचार नाही करत बसायचं नाही का? ते करताना स्वतः विचार करत नाही तर आपण काय गुत्त घेतले का? विचार न करता बोललेले त्याचा विचार करण्याचं. म्हणून जीव देवाजवळ जे मागतो ते अविचारानेच मागतो. हो, हे ध्यानात ठेवा. म्हणून ते विचाराचा विषय बनत नाही. विषयच विचाराचा काय बनत असतो? विषय बनत असतो. आता मला सांगा, आता इथं गुळ आहे वाटीत, दिसतोय मला. इथं ठेवायला कोणी नसलं तरी मला दिसतोय ना, आहे का नाही? हा, इथं ठेवायला कोणी नाही पण तरी दिसतो का नाही मला आहे म्हणून? हा, त्यासाठीच बोलू. ऐका, आपल्याकडे पदार्थ 4 प्रकारचे: खाद्य, पेय, लेह्य आणि चोष्य. आता सगळे नाही, 2च बघतो आता. खाद्य आणि पेय. गुळ काय आहे? खाद्य आहे. आणि पाणी काय आहे? पेय आहे. पेय आहे म्हणून पिता येतं, खाद्य आहे म्हणून खाता येतं. गुळ पिता येत नाही आणि पाणी खाता येत नाही का? ते पेय आहे. तसं विचारणीय काय आहे? जे विचारपूर्वक केले तेच विचारणीय आहे. म्हणून साधू संतांनी विचारपूर्वकच देवाला मागितलं. त्यांनी संसारातलं काय नाही मागितलं. का नाही मागितलं? त्याचा साधा नियम आहे. याला मी उदाहरण सांगत असतो. उदाहरण असं आहे, जे संसारात माणसाला प्रयत्नाने प्रारब्धाने मिळतं ते देवाजवळ मागणं हे विचाराचं नाही, अविचाराचं. कसं? याला उदाहरण असं की तुमच्यातला एक मुलगा जम्मू काश्मीर फिरायला गेला. तुमचा मित्र गेला समजा. जम्मू काश्मीर फिरून आला. आल्याबरोबर मित्राला घराला घातलं. काय कुठे गेला होता? म्हणजे जम्मू काश्मीरला गेलो होतो. काय काय पाहिलं रे तिथे गेल्यावर? काय सांगावं तुला? आकाशाचं चुंबन घेतील असे चिनार वृक्ष पाहिले, सफरचंदाचे बगीचे पाहिले, केशराचे मळे पाहिले, तो परिमल पाहिला, चष्मीश गार्डन पाहिलं, त्या झील मधल्या हॉटेल पाहिल्या. अरे अरे, खरंच सांगतो तुला, काय ती फुलं, काय ती झाडं, काय तो डोंगर, काय सांगावं तुला. पृथ्वीवरचा स्वर्ग रे स्वर्ग. कोण? काश्मीर. माणूस फिरून आला, काय पाहिलं विचारल्याबरोबर लगेच विचारतो, येताना काय आणलं? तू तिथे येताना का? आता गेला कुठे? काश्मीरला. त्याला विचारलं, येताना काय आणलं? तुम्हाला काय नाही, 2 किलो बटाटे, 10 किलो कांदे आणले. गेला कुठं? काश्मीरला. आणि आणले काय? बटाटे कांदे. ते आपल्या गावात भेटत नाही. कोणी विचारी ना, उकंड्यावर गुलीनं पडलेले. अरे का कुठे? त्याच्या पोंग्यात पाणी झाले म्हणून. ऐका ना, का त्याला काय कमी? मग मला सांगा, गेला जम्मू काश्मीरला आणले बटाटे कांदे. हा शहाणपणा, हा विचारीपणा का? विचारीपणा, अविचारीपणा. जे इथं मिळतं ते तिथून आणणं शहाणपणा नाही, हे अविचाराचं काम आहे. मग काश्मीरहून काय आणलं पाहिजे? जे इथं मिळत नाही ते. काश्मीरहून मस्त शॉल आणली पाहिजे. काश्मीरहून 1 नंबर बाबरा बदाम मिळतो तिकडे, तो बदाम आणला पाहिजे. काश्मीरहून येताना प्युअर केशर आणलं पाहिजे, सुंदर गालीचा आणला पाहिजे. काश्मीरमध्ये अक्रोड मिळतात, तिकडून अक्रोड आणले पाहिजे. स्वेटर चांगलं मिळतं, स्वेटर आणलं पाहिजे. गांजा चांगला मिळतो, नाही तो नाही आणला पाहिजे. मिळतो तो नाही आणला पाहिजे. जे आपल्या बाजारात मिळत नाही ते आणलं पाहिजे, हे की नाही? संपलं मौली माझा दृष्टांत. तद्वत जे संसारात मिळतं, जे संसारात मिळतं
प्रारब्धानाने थोड्या प्रयत्नाने भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे संपत्ती जाता पैसे घरी धन द्रव्य मान प्रतिष्ठा जाऊया सोपं बोलू का हे जरा शब्द जर झाले असते तर जगायला लागणार माणसाला जगायला काय काय लागतं यादी मोजा अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि चार्जर त्याच्यापेक्षा जगायला काय लागतं लय झालं तर 2 GB चा डाटा काय लागतं काय जगायला माणसं मग मला सांगा हे माणसाला संसारामध्ये अन्नमान धन हे सगळं माणसाला संसारात मिळतं की नाही थोडं प्रयत्न करावे आणि त्याला प्रारब्धानं काय द्यावी साथ द्यावी हे माणसाला संसारात मिळतं मग जे संसारात मिळतच ते देवाजवळ मागण्यात काय शहाणपणा नाही मग जीव देवाजवळ भोग मागतो म्हणून ते अविचाराचं मागणं असल्यामुळे ते विचारणीय नाही हे ध्यानात ठेवा अजून एक विचार आहे का मंडळी अन्न मान धन हे विचार मांडले आपण पण अन्न वस्त्र निवारा हे माणसाला संसारात मिळतं का मिळालेलंच आहे अन्न वस्त्र निवारा अन्न वस्त्र निवारा अन्न मान धन या दोन्हीचं बोलू अन्न दोन्हीकडे कॉमन असल्यामुळे 5 गोष्टी करू अन्न वस्त्र निवारा मान आणि धन मान धन नाही बोलत मी सध्या या 5 गोष्टी संसारात मिळतात का मिळालेल्या तर उत्तर आहे का मंडळी त्या मिळालेल्याच अन्न मिळालं का नाही आम्हाला सांगा बरं तुमच्या तळेगाव रुई तुम्ही आता चांदवड आणि येवल्याच्या बाउंड्रीवरची तुमच्या दोन्ही तालुक्यात तुम्ही तिकडे डोकावून बघू शकता इकडे डोकावून बघू शकता चांदवड येवला मला सांगा या 2 तालुक्यात या 10 वर्षात आमक्या माणसाला खायला न भेटल्यामुळे तो मेला असं आहे किंवा आहे का खाऊन बरेच मेले असते खायला न भेटल्यामुळे कोणी मेलंय का नाही मग अन्नाची काय कमी आपल्याला अन्नाची अन्न आहे संसारात आम्हाला अन्न मिळतं का मिळाले अन्न वस्त्र कपड्याचं बघा कोणाला कपडा नाही घालायला महाराज कपड्याचे सुद्धा एवढी रेलचेल आहे जुन्या काळात 3 भावात 1 शर्ट होत जुन्या काळात 3 भावामध्ये 1 शर्ट आता तुम्हीच तुमचे मोजा आणि यांचं गणित न केलेलं बरं यांच्या जो एवढ्या साड्या ह्या जर गेल्या कुठं तेच म्हणलं मला या जर पंढरपूरच्या वारीला गेल्या ना वारे महाराज तर रोज दिवसाच्या 2 बदलतील एवढ्या साड्या आहेत वस्त्र आहे आपल्याला पण अन्न आहे वस्त्र मिळतं का मिळाले अन्न वस्त्र आता निवारा राहायला घर कोणाला नाही नसलं तर सरपंचाची गाठ घ्या इंदिरा आवास मध्ये नंबर लावा अन्न आहे वस्त्र आहे निवारा हा ठीक आहे प्रारब्धानुसार कोणाला भर जरी आहे तर कोणाला मांजर पाठ आहे प्रारब्धवशात कोणाला खीरपुरी आहे तर कोणाला चटणी भाकर आहे प्रारब्धवशात कोणाला माडी आहे तर कोणाला झोपडी आहे पण निवारा आहे अजून 2 शब्द राहिले मान आणि धन ह्या माणसाच्या मानसिक गरज आहेत माणसाला मान पाहिजे आधी धनाचं बोलून मग मानाचं बोलून माणसाला काय पाहिजे धन पाहिजे तुम्हाला सहज धनाची जादू सांगतो मला 2 मिनिटं कधी पैशाचं काम काहीच नसतं आता पैशाचं काम काहीच नाही पण खिस्सा जर रिकामा असला तर करमत का 8 तारीख आहे लाईट बिल गेले आई वडिलाच्या गोळ्या सुद्धा आल्या महिन्याचं राशन घरामध्ये आलेलं आहे पेपरचं बिल गेले दुधाचं बिल गेले पोराचं ट्युशन गेले सगळं झालं बायको सुद्धा ब्युटी पार्लरला जाऊन आलेली म्हणजे महिन्याचे सगळे खर्च उरकलेले आहेत आता पैशाचं काही काम आहे का 1 तारखेपर्यंत नाही तरी खिशात पैसा जर नसला तर करमत का मला सांगा पैशाचं काम काहीच नसू दे तरी खिशात पैसा नसला तर करमत नाही मंडळी 2 वर्ष आम्ही कसे काढले आमचं आम्हाला माहिती त्या लॉकडाऊनच्या काळात
आम्हाला किटा भरपूर होत्या पण पाकिट नव्हते. पैसा हा ती गरज आहे. आणि मला सांगा आहे का नाही आपल्याकडे? हो तुमचं नाव काय? काय लागलं? तुमचं गाव कोणतं? पाठवू द्यायचे का तुम्ही? बरं पाठवू द्या. तुमचं घर आहे, घरात कपाट आहे, कपाटात पैसे. सज्जन माणसं कधीच खोटं बोलणार आहे म्हणतात ते. बाबा तुमचं गाव कोणतं आहे? तळेगावचेच आहेत का? घरी आहे का पैसे? आहे म्हणतात ते. मला सांगा या मंडपात मी जर सोडलो तर कोणाकडे पैसा नाही? माझ्याकडे पैसा नाही, अजून कीर्तनच सुटलं नाही. कोणाचं हा परत ऐका, प्रारब्ध वर्षात कोणाकडे 10 असतील तर कोणाकडे 10 कोटी असतील. अन्नमान धन म्हणजे धन पण आमच्याकडे आहे. आता मान या विषयाकडे जाऊ. मला धनापेक्षा मानाची भूक मोठी आहे. धनापेक्षाही मानाची भूक मोठी आहे. आता मार्केट कमिटीचे निवडणुका झाल्या. काही मार्केट कमिटीवाल्यांना भेटलो मी, निवडून आलेले. काय खर्च केला? मला 50 लाख रुपये खर्च केले. मला ते वसूल कसे करायचे? वसूल होत नाही ते. म्हणजे 50 लाख खर्च केले कशाला? फक्त नावापुढे निवडून आले एवढ्या काम. मानासाठी धनाची भूक कमी आहे. एक बोलू वाक्य, जेव्हा धनाची भूक संपते तिथं मानाची भूक चालू होते. काय लोकांजवळ गडगडीने श्रीमंती आहे, फक्त मानाला भूकेलेली आहे. मान मिळत नाही. पण चला त्यांना मिळो न मिळो आपल्याला मिळालाय का नाही? सगळ्याला मान आहे मंडळी. मी एका मिनिटात पटवून देतो तुम्हाला मान आहे का नाही. म्हणजे ही मान नाही, मान आहे का नाही. आमच्या लग्नामध्ये नवरदेव नवरीच्या पाठीमागे एक माणूस उभा असतो. कोण आहे? नवरदेवाच्या पाठीमागे उभं कोण असते? बिचारा सज्जन माझ्यासारखं ब्रह्मचारी. कोण असत? तेवढा शब्द तुम्ही बोला ना. नवरदेवाच्या पाठीमाग मामा. ब्राह्मणाचा का मामा? नवरदेवाचा मामा नवरदेवाच्या मागे. नवरीचा मामा नवरीच्या मागे. म्हणजे त्या दिवशी नवरीच्या मागे उभा राहण्याचा मान कोणाचा? मामाचा. मग तो मामा काय कॅटेगरीचा असतो? बऱ्याच वेळा गटारातून उचलून हिसळून उभा करावा लागेल. तसल्याही मामाला काय आहे? कोण म्हणतो मान नाही? तर मामाला मान. त्याच्या आधी पहा, ते लग्नात उभं राहायच्या आधी, ते लग्न लागायच्या आधी ते घोड्यावर गाडवाला बसवतात. गाडवावर घोड्याला नाही, घोड्यावर घोड्यावर नवरदेवाला बसवतात. हा ते घोड्यावर नवरदेवाला बसवतात आणि फिरून आणतात. आणि आणल्यानंतर तो नवरदेव जेव्हा मंडपाच्या दारात येतो ना, तेव्हा ओवाळायला एक बाई पुढे जाते. तो मान कोणाचा? होईचा मान आहे का नाही? म्हणजे तिथं कोणाला मान? होईला मान. बरं ते फुई पण एक क्वालिटीची असते. मिस्त्रीला सगळे दाटीचे मचमच झालेले असते. कोणाचे? त्या फुईचे. 250 रुपयाची समय आहे. कितीची? 250 रुपयाची. आणि 1000च्या लुगड्याची वाट बघते ही फुई. तिला सुद्धा तिथं काय? अजून त्या लग्नाच्या मंडपामध्ये नवरदेवाची बूट चोरायचा मान एका चोट्टीला असतो. कोणाला? मेवणीला. तू का म्हणे चाकुनी सांगेल. म्हणजे बूट चोरायचा मान कोणाचा? मेवणीचा. नवरदेवाचा कान पकडायचा मान कोणाचा? मेवण्याचा. आहे की नाही? अजून पहा, ते डोक्यावर कुरड्या फोडतात. तुमच्याकडे आहे का नाही काय माहित? ते फोडायचा मान कोणाचा? कोणाच्या डोक्यावर फोडतात? भाऊ जायच्या. म्हणजे ते मी ठरलेले मान आहेत. एवढंच नाही, मेल्यावर शिकाळ कोणी धरायचं याचा अभिमान आहे. कोण म्हणतं आम्हाला मान मिळत नाही? मान
अन्न, वस्त्र, निवारा, मान, धन, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळवायची गरज नाही, मिळालेल्याच आहेत. फक्त अडचण एक आहे, आमचं आहे तेवढ्यात भागत नाही. एक मन आहे महाराज, घी जब सीधे उंगली से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. लेकिन मुझे आपसे सवाल पूछना है, कौन कहता है सीधे उंगली से घी नहीं निकलता? घरी जाच आणि तुपात सरळ बोट घालून बघा, तूप निघत का नाही. सरळ बोटाने तूप निघत, पण सरळ बोटाने जेवढं निघत तेवढ्यात भागत नाही, म्हणून बोट वाकडं करावं लागत. हे कोण्या क्षेत्रसूत्र लावायचं. सरळ मार्गाने निघत नाही, निघत तेवढ्यात भागत नाही, म्हणून बोट वाकडं करावं लागत. नाही लक्षात आलं? शासनानं दिलेल्या पगारात सरळ मार्गाने जे मिळतं त्यात भागत नाही, म्हणून टॅबला खाली हात घालावा. कोण्या क्षेत्रात सूत्र लावायचं. तात्पर्य एक आहे, आम्हाला मिळालेलेच आहे मंडळी. आणि मग जे मिळाले तेच देवाजवळ मागून काय फायदा. म्हणजे देवा संसारात मिळत नाही ते देवाजवळ मागावं, ते देवाजवळ मागावं. म्हणून जगद्गुरु तुकोबारासारखे महात्मे म्हणतात, आणि कन लगे आणि साकडे न पडे तुझ जेणे तुझे भक्ती विना माय बापा. हो काय अनेक तुझे काही न मागे तुझ अन्य आम्हाला काही नको, काहीच नको आम्हाला. का बरं नको? तो का म्हणे त्याचे गळले आम्हाला त्याचं वर्म कळालं, आणि वर्म कळाल्यामुळे आम्हाला संसारातलं काही नको. विषय रांधली रस सोय ते जेवणारा ठाव की होय, तो ताटाचे सांडून जाई जिया परी. तेवी संसार या समजता जाणी जे अनित्यता तो वैराग्य दवडिता पाठी लागे. त्याच वर्म आम्हाला कळालं. गुरुवर्य परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय ज्ञानेश्वर स्वरूप शांती ब्रह्म मारुती बाबा पुरीकर पूज्य बाबा याचा दृष्टांत लय भारी सांगतात, अत्यंत ग्राम्य आहे. बाबांचा ज्यांनी ज्यांनी पाठ ऐकला त्यांना लवकर लक्षात येईल. आठवड्यातून एकदा तरी हा दृष्टांत येतो. मी तरी 1000 वेळा बाबाच्या तोंडून ऐकला असेल, तर प्रत्येक वेळा त्याची गोडी तेवढीच पुन्हा ऐकावं. दृष्टांत लय सांग. नवीन लग्न झालेली पोरगी माहेरात आली, 1-2 महिने झाले होते लग्न होऊन, आणि आईने विचारलं बर्थडे
नाव बरे का बदलायचे? हा? बरं का ठोको म्हणू? तुमचं काय मत आहे? हा? बदलू घ्या होतं गौतमी ठोको गौतमी. बडे तुला ह्या वेळेला न्यायला कोण येणार आहे? बडीला ते म्हणले ते येणार आहेत. ते म्हणजे कोण रे? बरोबर नवरा. ऑनलाईन शिक्षणाला पोरं हुशार हो का ना हो पण साबरे देते ते येणार आहे. असं जावाय बापू येणार हो, स्वतः जावाय बापू हो. का ग तुझ्या नवऱ्याला खायला काय आवडतं? तुला माझ्या नवऱ्याला बासुंदी आवडते. बासुंदी आवडते हो. आणि मग काय उद्या जावा येणार म्हणून सकाळीच उठली. घरी 3च लिटर दूध होतं पण सगळ्या गावात फिरली आणि 25 लिटर दूध गोळा केली. किती? कशा करता? बासुंदी करता. भली मोठी कढई चूल पेटवली आणि बासुंदी घोटत बसली. 25 20 वर आलं, 20 17 वर आलं आणि तेवढ्यात जावाई मित्रासह आला. आल्याबरोबर त्या खरपूस दुधाचा वास सुटलेला. जावायच्या तोंडाला एवढं पाणी सुटलं. द्या गुळाचा खडा. गुळाचा खडा भाऊ असं जावायच्या तोंडाला काय सुटलं? तुमच्या नाही गोळ्याकडे पाऊस सुटलं पाणी पाणी सुटलं. काय खरपूस बसलं. जावाय बैठकीत बसला पण त्याचं लक्ष सासूबाई काय करतात त्याच्याकडे. 25 दूध 15 वर आलं. त्या बाईने त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ते, चारोळी, विलायची, साखर, अजून काय टाकायचं? विलायची टाकल्या पुढे वेलदोडी टाकायची का? विलायची टाकली होती आधी. अजून काय टाकायचं? गांजा सोडून काही सांगा बा. अशी बासुंदी तयार झाली. असा खरपूस वास सुटला. कशाचा? बासुंदीचा. सगळ्याच्या तोंडाला आता कधी पंक्ती बसतात काय ठाम. पण ती बासुंदी सासू करू लागली पण सासूला झाली होती सर्दी. आणि तुम्हाला माहिती चुली जवळ गेले की तूप पगळत. सासूचं तूप पगळलं. सासूला झटका आला आणि भड तुपाचा फटका त्या बासुंदीत. ती म्हणजे आता एवढी बासुंदी फेकू तर पुन्हा कुठून आणू गोळा कुठे टाकलं घोटून. ते जावयानं पाहिलं. पंक्ती बसल्या. सगळे पदार्थ वाटले. शेवटी सगळ्या सासवासात चांदीच्या वाट्यामध्ये बासुंदी घेऊन आली. सगळ्या पुढे ठेवली. जावया पुढे ठेवल्याबरोबर जावया म्हणला मामी तुमच्या करता केली का? ठेवली की वाटी. पुंडलिक वरदा झालं. सगळे वाट्याच्या वाट्या बासुंद्या प्यायला लागल्या. जावई काय हातात लागली ना बासुंदी. हो सासू म्हणली बडे तो नवरा बासुंदीला हात काम लावित नाही. कसा लावी? दोंड्याच्या महिन्यातली अंगठी दिली का तो? अगं बाई ध्यानातच नाही म्हणजे. सासू घरात गेली. कपाट उघडलं. 4 तोळ्याची सोन्याची बांगडी काढली. महाराज किती? 4 तोळ्याची. जावया पुढे ठेवली ताटाला. जावय बापू सोन्याची 4 तोळ्याची. 1 तोळ्या करता रुसले ना 4 तोळे घ्यायचे. 4 तोळ्याच्या 8 नाहीतर 4 बांगट्या करायच्या. 4 बोटात घालायच्या तर वाटीवर बासुंदी व्हायची. तुम्हाला मामी तुमचा दागिन्याचा डब्बा जरी ठेवला तिला काही जमाना. तिनं नवऱ्याला सांगितलं तुम्ही तरी समजूत काढा जावायचे. जावय बासुंदीच काय. जावय म्हटला. सासरा म्हणला जावय बापू आम्हाला कळालं तुम्हाला बुलेट घ्यायची होती. राहिलेत हुंड्यातले 1.5 लाख रुपये मला माहितीये. पण रुसवा सोडा तुम्ही. हे 2 लाखाचं बंडल घ्या आणि या वाटीवर बासुंदी खा. तुम्हाला मामा सगळी तिजोरी जरी ओतली आणि सासरवाडीमध्ये अत्यंत थट्टाखोर एक नातं असत. कोणाचं? असं एका स्वरात मिळवणी म्हणजे एका स्वरात म्हणजे मिळवणी. ती मिळवणी आहे.
तुम्ही दाजी, दाजी तो झटका आहे तो बाकी झटका नाही. दाजीचा भाऊजी झाला, भाऊजीचा जिजाजी झाला, आता तर लई शॉर्ट झाला जिजू. पण दाजी म्हणणे जो झटका आहे तो कशातच नाही का हो दाजी. दाजी म्हणणे तो झटका आहे तो काय तो काय. आवडते तुम्हाला दाजी म्हणायला. तुमची बायको मी बाई दाजी. दाजी निवणे काय म्हणते, दाजी तुम्हाला माझी शपथ आहे वाटेवर बसून जे खावा लागेल. तो मला तू तो सोडते सात पिढ्याची जरी शपथ खाली तर हात तरी आणि बाकीचे मित्र वाट्याच्या वाट्या प्यायची मी कम खात नसेल बावळ. मग शेवटी हिला वाटलं कोणाला, सासूला, ज्याचं जनावर त्याला चाक. बडी तोच विचार बाई आता आमचं तर संपलं. माझा तो खुंटाला तोच. बडी गेली, बडी बोलली का असं करतात. सगळे विनंत्या करतात. आमच्या वक्ते बाबाचं आठवण झाली बरं. वक्ते बाबाचं वाक्य वक्ते बाबा निवृत्ती बाबा वक्ते बाबा म्हणायचे माझी आई किती झटली म्हणे या बासुंदी करता. सकाळी उठली संडासला गेली तर हातपाय धुतले नाही बासुंदी करायला बसली. त्या दृष्टांतात वक्ते बाबा असं बोलायचे खाना वाटेवर बासुंदी तुम्हाला हा हा. पण हिला पक्का अवसान आलेलं होतं नवऱ्याचं. काय नियम सांगतो तुम्हाला, मांजर उंदरावर एक झडप झाली. मांजर आधी उंदराचा अंदाज घेते. काय काय मांजरीला उंदराचा अंदाज यायला वर्ष लागत. काय काय मांजरीला 6 महिने आणि काय काय मांजरी एवढ्या तरबेज एका महिन्यातच अंदाज घेते. कोणाचा, उंदराच म्हणायला लागले. काय जागाला खावाटीवर वाचून दे. पण याला पक्का चिड आली होती. आता याचा संयमाचा बांध सुटला. बाकीचे मित्र तर वाट्याच्या वाट्यापेचे खात काय नसेल म्हणायचं. याचा संयमाचा बांध सुटला. तुम्ही खाना वासुंदी तर काय बासुंदी काय बासुंदी का सगळ्यांना लावलं. अगं बासुंदी खाऊ का तुझ्या मायचा शेंगूड खाऊ. जेव्हा उलगडा झाला तेव्हा तिथं काय झालं देवा शपथ आपल्याला माहिती नाही. तू काय म्हणे त्याचे दृष्टांत सिद्धांत ऐका मंडळी. संत रूपी जावयासोबत जीव नावाचे मित्र आपण या संसार नावाच्या सासरवाडीत आलो. संत रूपी जावयासोबत आपण जीव रूपी त्यांचे मित्र मैत्र करून हो तो सगळ्यांचे काय आहेत ते मैत्र आहेत. संत रूपी मित्रासोबत आपण सगळे जीव नावाचे मित्र आपण संसार नावाच्या सासरवाडीत आलो. पण या संसार नावाच्या सासरवाडीत माया नावाच्या सासून पंचविषयाची बासुंदी केली. पण त्या मायेचा असदता, जडता, दुःख रूपता, ताप दुःख, परिणाम दुःख, संस्कार दुःख, गुणवत्ती विरोध हा शेंबूड या पंचविषयाच्या बासुंदीत पडलाय. संत नावाच्या जावयानं पाहिलाय. न तेषु रमते बुधा बुधा तेषु न रमते. मग ते संत त्यात रमत नाही आणि आपल्यासारखी वाट्याच्या वाट्यातल्याला ढिल्ले पडत नाही. त्या पंचविषयाच्या बासुंदी करता. पण त्यांना कळालं म्हणून त्यांनी संसारातलं काहीच मागितलं नाही. काहीच मागितलं नाही. कुठंच मागितलं नाही. कोणी मागितलेलं त्यांना आवडलंही नाही. मग त्यांनी देवाजवळ मागायचा जेव्हा प्रसंग आला, जसा आज आमच्या जीवनावर प्रसंग आहे की आम्ही 7 दिवस देवाची सेवा केली. आज पंढरीनाथाला, रामप्रभूला, भगवान गणेशाला, श्रीराम त्याच्या पलीकडे राम लक्ष्मण झाले, त्याच्या पलीकडे लक्ष्मी माता यांची सेवा आम्ही केली. भगवान शिवजीची आम्ही सेवा केली. यांची सेवा केली. आज आम्हाला मागण्याचा काहीतरी अधिकार आहे. मग संसारातलं काही न मागता निश्चयाने जगद्गुरु तुकोबराय काय मागतात. हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस.
पप्पाचा आवाज थोडा कमी करा आणि सगळ्यांच्याच आवाजाचा भेस कमी करा. हे पाठीमागच्या लोकांचे कदाचित कानटाळ्या बसत असतील असं मला वाटत नाही ना काय. मग वाढवा मग काय. पंढरी हेची व्हावी माझी आस. मला संसारातलं काय नको, मला हे पाहिजे. हे म्हणजे काय, हेची सुख पुढती मागतो आगळे. मला आगळ सुख पाहिजे, हेच पाहिजे. हेची व्हावी माझी आस. माझी अपेक्षेचा विषय काय व्हावा, हा व्हावा. संसारातल्या लोकांचा अपेक्षेचा विषय संसार होतो, कधी भोग होतो, कधी मान होतो, कधी धन होतो. पण माझ्या अपेक्षेचा विषय तो होऊ नये. माझ्या अपेक्षेचा विषय काय व्हावा, जन्मोजन्मी तुझा दास. देवा, जन्म जन्मांतरात मी तुझा दास असलो पाहिजे, हीच माझी अपेक्षा झाली पाहिजे, हीच माझी आस राहिली पाहिजे. का बरं तुम्हाला ही आस पाहिजे? जन्मोजन्मी दास दास्यत्वाची तुम्हाला आस काय? त्याचं कारण आहे, आम्ही संसाराची सेवा करून पाहिली, पण झालं काय? ऐका, त्यांच्याच भाषेत ऐका, तुकोबाराच्या भाषेत. संसाराची सेवा करून काय झालं? परमात्म्याने वेणू वाजवलेला आहे, वेणूचा आवाज ऐकलेला आहे, सगळ्या गोपिका वनामध्ये गेलेल्या आहेत. आणि वनात गेल्यानंतर भगवंताने विचारलं, तुम्ही तर वनात का आल्या? तुम्ही घरदार सोडून इथं का आल्या? याच्याकरता भागवतात अनेक युक्त्या आहेत, संत वाङ्मयात अनेक आहेत. मला पाहिजे तेवढा एक अभंग आता सांगतो. त्या गोपिका देवाला सांगू लागल्या, कृष्णा मी तर कालो सांगते काना तुला याच घडीला. सांगते कृष्णा तुला याच घडीला. घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील बदला. गोड लागलं तर काय करताय? कल्पनेची सासू येता बहुतेची सासू. कल्पनेची सासू येता बहुतेची सासू. भाव ठेवून पाहिजे, देह भाव ठेवून पाहिजे. देह भाव ठेवून पाहिजे, देह भाव ठेवून पाहिजे. देह भाव ठेवून पाहिजे, ब्रह्मपदी नाचू. देह भाव ठेवून पाहिजे, ब्रह्मपदी नाचू. सदा
वाचू संसार सोडून आम्ही तर का आलो? कारण कल्पना नावाच्या सासूचा लय जाच आहे त्या संसारात. संसाराची सेवा करून करून आम्ही जाचलो. अनेकांची दासी ती घरी उपवासी हे तर जाच आहे म्हणून नको. आणि संसाराचा किती जास्त सहन करा, शेवटी माणूस उपवासीच आहे, अतृप्त आहे. संसारात तृप्ती आहे? बरं, संसारात वैताग आहे का प्रसन्नता? वैताग आहे. कसा आहे कुठून देऊ का तुम्हाला? एका वाक्यात कुठून देतो. ज्यांचं लग्न झाले त्यांनी हातवर करा बरं. महाराज तुमच्या गावात एवढे ब्रह्मचारी एवढे ब्रह्मचारी आनंदित नाहीत ना? तरी ब्रह्मचारी. तुझं नाव काय बा? तुझं सचिन. तुझं नाही झालं? यांची झालीत का नाही लग्न? याने हात वर केला का केला सांगा तुला? त्याचं कारण आहे हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची वासनाच राहिली नाही. वैतागून गेले महाराज संसार आहे का नाही? संसार माणसाला वैतागापर्यंत म्हणजे संसाराचं दासत्व. तारे दास होते संसाराचा दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया. तारे दास होते संसाराचा, तारे दास होते संसाराचा, तारे दास होते संसाराचा, तारे दास होते संसाराचा. दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया. संसाराची सगळी सेवा करून पाहिली पण तिथे समाधान नाही मिळाले, तृप्ती नाही मिळाली. त्या सेवेत आम्हाला तृप्ती नाही मिळाली. ती गवळण राहिली सांगायची आपली तेवढी. ती गवळण म्हणते कृष्णा येथील जे एक घडी तये जोडी पार नाही. कृष्णा तुझ्याजवळ एक क्षण जरी गेला ना रे, तो जो आनंद आहे ना त्याची तुलना करता येत नाही. याशी तुळे याशी काही दुजे त्रिभुवनी नाही, काला भात दही ब्रह्मादिका दुर्लभ. इथं तिळभर जरी एक क्षण जरी तुझ्या संगतीत वेळ गेला ना कृष्णा तर काय तये जोडी पार नाही. आणि संसारामध्ये किती त्यांचा सासुरवास, कैसा रस हा तेथे. हा रस आहे ना, हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, हा रस संसारामध्ये नाही. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. तुटके छप्पर पुढचंच नाही आणायचं, मी म्हणतो ते म्हणायचं. मोडके शे घर, मोडके से घर, मोडके से छप्पर, तुटके से छप्पर, मोडके शे घर. काय तुम्ही लावर रिटर्न येत का काय? मोकळ्या मनाने म्हणा ना. मोडके शे घर, तुटके से छप्पर, देवाला देव घर. दादला नको ग बाई, 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 दादला नको ग बाई. का नको? ते संसाराचं दासत्व का नको? या संसारामध्ये मोड कसं घर आहे? आता देवरूपी घर किती मोडकय. ऐका बघा आता किती ठिकाणी मोडलेले. इथं मोडलेले, इथं बी मोडलेले, इथं मोडलेले, इथं मोडलेले, इथं मोडलेले, इथं मोडलेले, इथं मोडलेले. म्हणजे मोड कसं घर आहे. आणि स्वर्गात जावंच ते छप्पर तुटके आणि तिथं देवाबद्दल आस्था नाही. देवाला देव घर नाही. मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई.
एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले. हरस तेथे नाही. जगराज गोरबाई, जगराज गोरबाई, जगराज गोरबाई, जगराज गोरबाई, जगराज गोरबाई. कीर्तन झालं भारुड करून जाऊ का? असं. एका जनार्दनी समरस झाले. हा रस कैसा रस हा तेथे संसाराच्या दास्यत्व तिथं जो रस आहे ना तो नाही. म्हणून मला संसाराचं दास्यत्व नाही पाहिजे. मला देवा जन्मोजन्मी तुझा दास, मला तुझं दास्यत्व पाहिजे. ऐकलं का? संसारामध्ये सासूरवास आहे, इथं मात्र वावरे इच्छा वसे घरी आपले सत्तेचे माहेरी करवी तैसे आपण करी भीड न धरी चुकल्याची सोशिला होता सासुरवास बहुतांचा बहु दिवस बहु कामे पूर्वीला सोस आता उदास आपल्या ते. इथं मात्र करते कवतुक लाडे मज बोलावे ते कोडे माय बापे उत्तरे बोडे बोले बोबडे तू पुढे तुका. पण एक माहेर कोणतं आहे? आता पावेन सकळ सुखे खादले कदा तीन देखे अवघे सरले पारिके सकळ देखे माहेर. माहेर काय? जवळी विठ्ठल रुक्माई बहीण बंधू बापाई सकळ गोताचीच साई पारखे काही ऐसे नेलीजे. पूर्ण नाट म्हणून दाखवला तुम्हाला. या नाटामध्ये जे माहेर आहे ते देवाच्या दास्यत्वातलंय. देवाच्या दासात लय आनंद आहे. दासा सर्व का तेथे प्रेमाचा सुकाळ. संसाराच्या दासाला कायम दुःखाळच दुष्काळच. कशाचा? सुखाचा. आणि इतर मात्र प्रेमाचा सुखाळ. पुढे चरण येणारे नाता विस्तार करत नाही. दासाला देवाच्या दास्यत्वात मोठी ताकद आहे. कशी ताकद आहे? तुम्हाला देवाच्या दासाची किंमत सांगतो मंडळी. काय काय झालं? भगवान झोपले, भगवान कृष्ण झोपले आणि झोपीमध्ये म्हणायचे राधे राधे राधे. भगवान झोपी सुद्धा काय उचलायचे? उसरणच म्हणता ना तुम्ही. काय म्हणतात ते झोपीत बोलणार त्याला? बरळणं म्हणतात. आमच्याकडे उसरणं म्हणतात त्याला. देव झोपीत सुद्धा काय बरळायचे? राधे राधे. अशी कोणती बायको आहे जिला आपल्या नवऱ्याच्या तोंडात परक्या बाईचं नाव सहन होतं? ज्ञानोबा म्हणतात जी आ उत्तम कोळीची आ होती गुण लावण्य अति त्या अनेकाते न सांगते सुते जपणे. आणि त्याच्यात चर्चा ही राधा कोण आहे? ही राधा कोण आहे? अनेक दिवशी भगवंत सकाळीच म्हटले अगं ऐकलं का रुक्मिणी? सत्यभामा ए जामवंती कालिंदी मित्रविंदा लक्ष्मणा भद्रा सगळे बोलवले. हे भगवंताच्या बायकाचे नाव आहेत सगळे. मुख्य 8 आहेत. 16,000 बायकाचे नाव भागवतात बी नाही. तुम्हाला कुठलंच माहित आहे. 8 जणीची नाव भागवतात. आता इकडे काय आज राधा येणार आहे. तयारीला लागा. त्यावेळेला ही कोण आहे लावसट आज सापडणारे मुली बघू शकता. आणि राधा आली. राधा आली आणि राधा आल्यानंतर भगवंत राधे ही काय टवली. कळलाय मला सतीचा कावणा जत जाते मी आपल्या कीर्तनाच्या तारखा बंद होत्या ना. जागरण गोंधळाच्या चालू होत्या. वाजला का तुम्ही? कळलाय मला सतीचा कावणा जत जाते मी बामच्या गावात आणि फजिती करून करीन जाऊन वाड्यावरी ग आणि बानूला आणाय गेलाय चंदनपुरी ग. कशा काय खुलल्या बघा ना. फक्तच मुलीच्याकडे कोण आहे बघून. आणि आले राधे जवळ बोलून भगवंताने शेजारी बसून बस माझ्या जवळ. मग असा 3 पापड झाला. इतके दिवस झालं पण कधी जवळ बसले नाही. कुठलची कोण भाका खाईन 2 जवळ घेतली अजून चिडले. आणि तेवढ्यात भगवंताने आवाज दिला सत्यभामे जा राधेला दूध गरम करू ना. मग तो अजून
गेली दणादण भांडे आपटायला लागली. तुम्हाला अनुभव सांगतो, म्हणजे अनुभव नाहीये, वाचलेलं सांगतो. अनुभव नाहीये मला, पण वाचलेलं सांगतो. त्या पु ल देशपांडेने सांगितलंय, बाया राग आल्यावर भांडे का आपटतात. बाया राग आली की भांडं आपटतात. तुम्हाला बाया राग आले की काय आपटतात. बाया राग आल्यावर भांडे का आपटतात. भांड्या नवऱ्याचं नाव असतो. लागले सत्यबाबा भांडे आपटायला. ज्या म्हणते आली बाईसा काय करा, काय म्हणजे मला सांगितलं तिला दूध कर म्हणा. तिथं बसली ती दिमागदारी चिडली. कोण? सत्यभामा. अहो मी काय काय म्हणते म्हणजे काय. अहो माझं म्हणणं तर ऐका. काय? तिची खोडं जिरून दूध असं गरम करा तिच्या नरड्याला फोड तुटली पाहिजे. आणि असं दूध गरम केलं. बाबा तुम्हाला एक आहेत का दोन आहेत? असं माझ्याकडे बघा जाऊ. तिच्या नरड्याला काय उठले पाहिजे. असं दूध गरम केलं महाराज. पितळाच्या तांब्यात जाड कपड्यात धरलं, राजेला नेऊन दिलं. पण राधा कृष्ण चिंतनात गरम गरम दूध घेतलं, राधानं पिऊन टाकलं. कथा सगळ्यांना माहिती. पुढं आहे का काय झालं. पुढं काय झालं. पुढं भगवान झोपले, रुक्मिणी पाय दाबू लागली तर भगवंताच्या पायावर फोड उठली. भगवंताने रुक्मिणीने विचारलं, का हो पायाला फोड कसे काय. म्हणजे तुमचा प्रताप. आमचा प्रताप. खरं सांगा राधेला गरम दूध कोणी दिलं होतं. मग ते हो करायचं ना, कोणी दिलं होतं. म्हणजे आम्हाला बी काही आहे का नाही. आमचा युग हर्ट होतो ना. आम्हाला आहे का. बाकी विचारत नाही. राधेला दूध कोणी दिलं. आम्हीच दिलं. कसं दिलं. गरम दिलं. काय दिलं. तिच्या नरड्याला फोड उठतावी म्हणून. भगवान म्हटले ऐकलं का. राधेच्या कंठात माझं नाव आणि हृदयात माझे पाय असतात. म्हणून ते गरम दूध राधेच्या नरड्याला नाही लागलं, माझ्या पायावर पडलं म्हणून मला फोड आले. आम्हा घाली पाठीकडे आपण कडे काळाशी भिडे. सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणाची घोटी. सुख आमच्या करता सोडतो आणि दुःख स्वतः घोटतो. असा हा दासा बदल करतो. म्हणून आम्हाला संसाराच्या दासत्वात मजा नाही. जन्मोजन्मी तुझा दास. आम्हाला जन्मोजन्मी तुझा दास व्हायचे. तुकाराम महाराजाला म्हटलं, तुकाराम महाराज काय जन्मोजन्मी, एक जन्मात बस झालं ना. या जन्मात काय करायचा तो दासत्वाचा आनंद लुटून घ्या. परत याची अपेक्षा काय ठेवता. महाराजांनी उत्तर लय गोड दिलं. प्रमाणे महाराजाचं लय गोड आहे. हीच व्हावी माझी आस, मी व्हावा तुझा दास. एवढं म्हणले असते तर झालं असतं. पण जन्मोजन्मी का, एक जन्मात का नाही. त्याचं उत्तर आहे. म्हणजे त्याचं उत्तर काय. आपल्या शेतात काम करायला येणाऱ्या बाया दोन पद्धतीच्या आमच्या भागातील दोन प्रकार असतात. रोजारोजी येणाऱ्या आणि गुप्त घेऊन येणाऱ्या. तुमच्याकडे काय म्हणतात. उक्त. आमच्याकडे गुप्त म्हणते. काय बघा त्याला उदड म्हणते. काय गुप्त. उक्त. उक्त म्हणजे रोजाने येणारा एक प्रकार आणि उक्त घेणाऱ्या बाया दुसरा प्रकार. दोन्हीत फरक नाही. जी रोजाने येते तिचं 10 वाजेपर्यंत उरकतच नाही. आणि गुप्त घेतलं, उक्त घेतलं 8लाच उरकत. जी रोजाने येते तिला घडी घडी ताण लागेल. द्या पण जी रोजाने येते तिला घडी घडी तहान लागते. आणि ते उक्त घेतलं तहान हरपली. खरं का कुठे. असा फरक असतो. रोजाना आलेल्या बाया लय दमानं काम करतात. शेतकरी उभा होता. बाई हात उचला, आज कडायला लागलं पाहिजे. हात उचला, आज कडायला लागलं पाहिजे. पंजाब रटकला सांगितलं उद्या पाऊस पडणार आहे. हात उचला, आज कडायला लागलं पाहिजे. सगळ्या बाया गडबड करायला लागल्या आणि या मालकाचा रट्टा चालूच. हात उचला, कडायला लागलं पाहिजे. त्यातली जी मुकदमीन होती ना ती उभी राहिली. ओ मालक काय लावले. हात उचला, हात उचला, कडायला लावा. आम्ही किती पळापळ केली.
हे काम आज कडेला लागणारच नाही याच्या करता उद्याचा दिवस लागणारच आहे. आज हे काम होणार नाही, उद्याचा दिवस लागणार आहे या कामाला. तुम्ही किती बोंबला आणि किती पळापळ करायला लावा आणि आम्हाला किती पंजाबराव टाकायचं नाव सांगा, होतच नाही. 2 हातानं किती काम करू शकतो. आजचा दिवस हे काम करायला पुरत नाही, याकरता आम्हाला उद्या यावं लागेल. तद्वत देवाच्या दास्यत्वात आनंदच एवढा आहे, त्याच्याकरता हा जन्म पुरतच नाही, म्हणून जन्मोजन्मी तुझा दास व्हावा लागेल. महाराजांचं प्रमाण आहे, न पुरे हा जन्म हे सुख साठीता, हे सुख साठीता हा जन्म न पुरे, म्हणून जन्मोजन्मी अपेक्षा पाहिजे, जन्मोजन्मी तुझा दास आम्ही झालो पाहिजे. इथं आस आणि जन्मोजन्मी दास याचा फार गुढ अन्वय, तेवढा अन्वय सांगतो ना 8 तास घेतो. अन्वय सांगतो, लय अन्वय बोलतो. काय विस्तार न करता जड भरताची आस हरणात गुंतली, तो हरणाच्या जन्माला गेला. बरोबर. वासनेचा संग होई अंतकाळी, तरी जन्म धरी. जड भरताची आस हरणात अडकली तर तो हरिण झाला. तसं देव आम्हाला तुझं दास व्हायचंय, म्हणून आमची आस सुद्धा काय झाली पाहिजे, जन्मोजन्मी दास होण्याची, आणि मग त्यांना आम्हाला जन्म मिळेल. मग महाराज तुम्हाला जन्मोजन्मी माझं दास पाहिजे, हो. मग रामानुज सुद्धा दासच आहे, मध्व सुद्धा दासच आहे, शैव सुद्धा दासच आहे, शाक्त सुद्धा दासच आहेत. पण तुमच्या दास्यत्वाचं नेमकं स्वरूप काय, ते स्वरूप दुसऱ्या पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, पंढरीचा
वारकरी पंढरीचा वारकरी. मला देवाचे दास सगळेच आहेत, वादच नाही. यम ब्रह्मा वरुण इंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्ये स्तवे वेदे सांग पद क्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तर्नविदुरासुरगणा देवाय तस्मै नमः. वळवंटापासोनी महाद्वारापर्यंत महाद्वारापर्यंत गुरुवराचे गाठी उभे जोडून राहावं. गुरुवराचे गाठी उभे जोडून राहावं. वळवंटापासोनी महाद्वारापर्यंत महाद्वारापर्यंत गुरुवराचे गाठी उभे जोडून सुरवरांची मांदी उभे जोडून त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा रंभाधिक नाचती उभ्या जोडून या हात देवस्त्री काय पंचप्राण आरत्या घेऊन देवस्त्रिया येती भावे ओवाळती राई रखुमाईचा पती. सगळे येतात, सगळे देवा तुझे दास आहेत, पण या सगळ्यापेक्षा पंढरीच्या वारकऱ्याचा अधिकार काय वेगळाच. परवा दिवशी माझ्या चोखोबाराचा समावेश होता. चोखोबाराच्या जीवनाचा प्रसंग सांगतो. मग पंढरीच्या वारकऱ्याची किंमत कळत आपल्याला. काय इंद्र होऊन मला पुढचा जन्म नाही पाहिजे, मला चंद्र होऊन पुढचा जन्म नाही पाहिजे, मला वरुण नको, हो मला वरुणेंद्र नको, देवेंद्र नको, मला नरेंद्र आपलं काहीच नको मला पुढचा जन्म. मला पुढचा जन्म फक्त पंढरीचा वारकरी होऊन जन्माला यायचं. शची ए शची लय गोड नाव त्याने रंगवले प्रकार. काय हो आता भूक लागली, थोडा अमृत आण. इंद्रानं कोणाला आवाज दिला? त्याच्या बायकोला. सचिन हातामध्ये अमृताचं वाटी घेतली आणि प्या म्हणली.